दादा खरंच म्हणजे थँक्यू म्हणजे अशा प्रसंगी तुम्ही मदतीला धावून आलात. नाही थँक्यू काय. नाही बोला मला किती झाले. आव लाजू नका, सांगा बिंदास सांगा. द्या आता तुम्हाला काय वाटेल तेवढे. काय दादा तुम्ही पण. हे घ्या. अरे बापरे एवढे. नाही घ्या. घ्या. काय तुझं पैसे मोजतोय. फोन कट करतो म्हणजे कळत नाही का तुला काहीतरी काम असणार म्हणून. अहो काहीतरी महत्वाचं काम आहे म्हणूनच मी पण फोन करते ना. अगं हो पण मी कट करतोय म्हणजे समजत नाही का तुला. नेहमी मीच समजून घेते. तू ठेव काहीतरी. तिकडे गिराय काय त्यांच्या समोर तुम्ही बायकोला ओरडताय होय. ठीक आहे या घरी मग बघतेच. हा ठेव. बायको अजिबात दम धरवत नाही कायम घोड्यावर. नवरा काय करतोय, नवरा कुठे, नवरा काय करतो ना सगळं तेव्हाच्या तेव्हा कळायला पाहिजे. काय करायचंय वागण्याला. वा दादा वा काय परफेक्ट बोललात दादा तुम्ही. काय परफेक्ट बोललात. नाही म्हणजे ना बायकांमध्ये ना धीर नावाची गोष्टच नसते हो. बरोबर. म्हणजे समोर आपल्याला सगळं क्लिअर दिसते बरं का, पण तरीही फालतूचे प्रश्न विचारायचे आणि समजून घेणं तर त्यांच्या डिक्शनरीतच नसतं. हो हे बरं आहे. स्वतःच्या चुकांसाठी बायकोला नावं ठेवली म्हणजे झालं का. आणि मी म्हणते काय हरकत आहे स्वतःची चूक मान्य करून नमतं घ्यायला काय हरकत आहे. पण नाही तुमचा अहंकार दुखावतो ना सगळा दोष बाईला द्यायचा. नुसत्या पुरुषांच्या चुका काढायच्या, त्यांच्या कमतरता दाखवायच्या, बास टिपिकल बायकांचा स्वभाव. आणि सल्ले देण्यात म्हणजे एक नंबर. अहो पण काय हरकत आहे बायकोचा सल्ला घेतला तर. आणि पुरुषाला काही कळत नाही का की विश्वासात घेऊन एखादी गोष्ट बायकोला सांगायची. ते काय ना त्यांना सांगूच शकत नाही कारण काही गोष्टी अशा असतात की त्या त्यांच्या बुद्धीच्या पलीकडच्या असतात. ऐका ना जी बाई पुरुषाच्या मागे सगळा संसार सांभाळते त्या बाईला काही कळत नाही असं होऊच शकत नाही. अच्छा म्हणजे पुरुष काय करतात, पुरुष काहीच करत नाही. नाहीच करत नाही. ऐका ना तुम्हाला काही कळतच नाही मी काय म्हणते. तुम्हाला खरंच काही कळत नाही. ऐका ना तुमचं लग्न झालंय का. नाही ओरकून टाका. तुमच्या दोघांचा जोडा छान दिसेल. दादा काय ओके एकदम आता काय. अरे ओके म्हणजे कधीच काही होणार नाही. टेन्शन नका. आणि काय झालं तर मी आहे. काय थँक्यू मी आहे चाललो. वीणा मला खरंच तुझ्याशी भांडायचं नव्हतं. सॉरी. पण मी का सॉरी म्हणू तिला. तिची चूक होती. तिने मला सॉरी म्हणायला हवं. तिने मला मेसेज करायला हवा. नाही पण काल जो काय प्रकार झाला त्यावरून ती चिडली असणार आहे माझ्यावर. त्यामुळे ती काय सॉरी म्हणणार नाहीये मला स्वतःहून. त्यामुळे आपल्यालाच सॉरी म्हणावं लागेल. झाला का. नाही तर मग मी बोलून घेते त्यांच्याशी. ऑफकोर्स तुला चालत असेल तर. तू अगं काही गरजच नाहीये कारण ते स्पॉन्सर्स तयार झालेत आमची रिहर्सल पुन्हा बघण्यासाठी. छान. मला हीच अपेक्षा होती तुझ्याकडून. चला म्हणजे आता विस्कटलेली घडी कशी बसवायची हे सुद्धा जमायला लागलंय तुला. आता तू खरं सांगू याचं ना 0 क्रेडिट मला जातं. याचं संपूर्ण क्रेडिट ना वीणाला जातं. म्हणजे आता अगं तुला सांगतो म्हणजे मी थकलो होतो त्या स्पॉन्सर्सना कन्व्हिन्स करून. पण ते स्पॉन्सर्स ऐकायलाच तयार नव्हते. मग फायनली वीणा पुढे आली आणि तिने ज्या पद्धतीने माझी आमच्या बँडची बाजू मांडली ना त्यांच्यासमोर ते स्पॉन्सर्सना अवाक झाले. अगं तिच्या बोलण्याचा जो काही इम्पॅक्ट पडला ना त्या स्पॉन्सर्सवर ते लगेच तयार झाले आम्हाला स्पॉन्सरशिप द्यायला. वा धीट मुलगी आहे ही. मला अशा मुलींचा खूप अभिमान वाटतो.
काय नाव म्हणालस तिचं? वीणा. वीणा. तुझ्या बँड मध्ये अशी धीट आणि सडेतोड उत्तर देणारी मुलगी आहे हे बघून खरंच बरं वाटलं. धीट आणि वीणा तो अजिबात नाही. उलट ती ना कम्प्लिटली ऑपोजिट आहे अगं. ती ना खूप साधी आणि सरळ आहे. खूप लाजरी बुजरी आहे अगं ती. त्या स्पॉन्सर समोर ती इतकं करारीपणे कसं बोलली याचं मलाच आश्चर्य वाटलं अगं. पण प्रचंड गोड आहे ती. म्हणजे अगदी माझ्या अत्तू सारखी. एक्सक्यूज मी अत्तू. अंकल निघालोय मी. हो निघालोय. अरे हे बघ निघालो. हा अत्तू येतो. आणि अरे मी इथे कशी म्हणजे जिकडे वीणाताई तिकडे मी. आणि तीच मला म्हणाली की तू आज आलीस तरी चालेल म्हणून मी आले. हो ही म्हणाली होती का? अच्छा काल आमच्यात भांडण झालं म्हणून वीणा आज मुद्दाम उर्मिला सोबत घेऊन आलीये काय? प्रभास खरं तर मला तुझी माफी मागायची होती. खूप वाईट वागले आणि जे काही वागले ना त्याचा तुला खूप मनस्ताप झाला ना. हो खरंच सॉरी. आणि जोवर तू मला माफ नाही करणार ना तोवर माझ्या मनाला शांतीच लाभणार नाही. अरे खरंच खरंच सॉरी. तू 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 ना देशील ती शिक्षा मला मान्य आहे. मी ना सगळं काही का शिक्षा देऊ तुला सांग ना उर्मी. अगं तू एवढ्या मोठ्या मनाने माफी मागतेस सॉरी म्हणतेस यातच सगळं आलं ग. नाहीतर तुला माहितीये काही लोक ना सॉरी पण म्हणत नाहीत अगं. म्हणजे चुका स्वतः करतात पण सॉरीची अपेक्षा दुसऱ्याकडूनच करतात. उर्मी तुला एक सांगू. तुझा हा गोड चेहरा ना असा हिरमुसलेला ना चांगला दिसत नाही. आणि यापुढे तू मला कधीही सॉरी म्हणायचं नाहीस. कारण ना ते तुला सूट होत नाही. मी सगळं विसरलोय तू पण सगळं विसरून जा. आणि हा एक गोष्ट लक्षात घे. आजपासून आपली कॉन्सर्ट होईपर्यंत मला तू रोज रिहर्सल हॉल मध्ये हवी आहेस. येशील ना? येशील ना? प्लीज नाही म्हणू नकोस. ये होईना बात. काय हो काय झालं तुम्हाला? असे का बसलात तुम्ही? तब्येत ठीक नाहीये का तुमची? अहो तुमच्याशी बोलते मी. काय तब्येत ठीक नाहीये का तुमची? ठीक आहे का? नाही आज ऑफिसला दांडी मारलीत ना म्हणून विचारलं. मी सांगितलं म्हणून कधीही सुट्टी घेतल्याचं आठवत नाही हो मला. आणि आज चक्क स्वतःहून घरी थांबलात. मला एक दुसरं महत्वाचं काम आहे. कसलं काम? प्रत्येक गोष्ट तुला सांगितलीच पाहिजे असं काय गरजेचं आहे का? अहो तुमच्या काळजीपोटीच विचारते ना मी. माझ्यावर कशाला चिडताय? मी तर हा आहे ड्रम सेट. नाही द्रमोदर. हा बोल. ही स्टुपिड उर्मी एवढी स्टुपिड सारखी का वागते? अगं बालवयात असंच वागणार ना. जाऊ दे तू लक्ष नको देऊस. थोडा वेळ खेळू दे तिला. तर हा आमचा द्रमोदर. प्रभास प्रभास हे बघ मी ना पुढचा पण व्हिडिओ बनवलाय.
कसा वाटतो एकदा बघून घे ना. आपण ना एक काम करूया प्रभास, हे सगळे व्हिडिओ ना असे एकत्र करू, ते एडिट करूया आणि सगळ्यांच्या इंटरनेटवर टाकून देऊ. म्हणजे कसा व्हायरल होऊन जाईल ना व्हिडिओ. उर्मी, मला या सगळ्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये. आपली कॉन्सर्ट चांगली झाली, आपल्या सगळ्यांचे परफॉर्मन्स, त्यानंतर आपल्या सगळ्यांची गाणी लोकांना आवडली, लोकांचे रिस्पॉन्स चांगले आले, तर ते आठवणीत आपल्या कायमचे कोरले जाणार आहेत. सो हे सगळं करण्याची काही गरजच नाही अगं. अरे पण तूच मगाशी म्हणालास ना मला की चांगली आयडिया आहे. मी खोटं बोललो अँड आय एम सॉरी फॉर दॅट. ऍक्च्युली मला कुणाला तरी कशाची तरी जाणीव करून द्यायची होती म्हणून. अरे मला माहिती होतं आधीपासूनच. हा म्हणजे मला मला अंदाज होताच, म्हणूनच तर मी तुझ्या बोलण्याला दुजोरा दिला ना. आणि मला माहितीये ना तुझ्यासाठी गाणं आणि तुमच्या सगळ्यांची कॉन्सर्ट केवढी महत्वाची, आणि त्या बाबतीत तू किती सिरियस आहेस माहितीये मला. आणि मुळात प्रभास असा टाइमपास करणाऱ्यातला नाहीच आहे ना मुळी. त्यामुळे मला खात्री होती की तो हे जे काही वागतोय त्यामध्ये त्याचा नक्कीच काहीतरी प्लॅन आहे. माहिती होतं मला, मग मी पण जॉईन झाले त्याच्या प्लॅन मध्ये. आणि एका दिवसात माणूस इतका कुठे बदलतो. राईट. प्रभास सारखा तर नाहीच नाही. सॉरी मी. अगं तू का सॉरी बोलतेस ताई? अगं मी समजू शकते. अरे बरं, मला ना संगमनेरला जावं लागेल आत्ताच्या आत्ता. अर्जंट काहीतरी काम आठवलंय अगं मला. अगं पण तू. अगं मी जाईन, व्यवस्थित जाईन. बरं ठीक आहे, पोहोचलीस की मेसेज कर. हो हो नक्की. चला बाय, भेटूया परत. चल बाय. नाही प्रभास, तुम्ही मला भरीच नका पाडू. तुमच्या पदरी केवळ निराशाच पडेल. वीणा, माझ्या पदरी निराशा? मी कधीच निराश होत नाही. तुला माहित नाही वीणा, मी खूप जिद्दी आहे. तुम्ही हट्टी आहात. जिद्दी आहे. हट्टी, जिद्दी, हट्टी, जिद्दी. हट्टी. हा बाबा, असं अचानक? अहो पण बरं ठीक आहे, तुम्ही काळजी घ्या आणि अधेमध्ये फोन करत राहा मला. बाबा तुम्ही नका काळजी करू, माझी काळजी घ्यायला आहे तिथे सगळं. हो. काय झालं? काही प्रॉब्लेम झालाय का? नाही, बाबांचा फोन होता. बाबा हरिनाम सप्ताहासाठी बाहेर गेलेत आणि त्यांनी आत्ता कळवलं म्हणून. बस. प्रभास, मला ना एक सॉलिड आयडिया सुचली. हा बोल. तर आज वीणाला सोडायला मी सुद्धा संगमनेरला आले तर? हा. सी एनिवे आपली रिहर्सल लवकर संपली तर मी पण येते ना. मला पण थोडा चेंज मिळेल रे, आणि मला ना मजा करायची आहे जरा. आपण वेळेत घरी पण येऊ शकू. चल मी पण येते. संचिता, अगं काय काय गरज आहे? हा, मी सोडतो ना तिला रोजच्या सारखं.
तशी तू रिहर्सल करून दमली असशील की नाही? तू आराम कर मस्त. हा चल. नाहीतर काय, आता तू वीणाला सोडायला पुण्यापर्यंत जाणार तर आणखीन दमणार ना. अच्छा, म्हणजे संगमनेरला आता पुणे म्हणायला लागलेत का आजकाल? तेच ते रे, संगमनेर म्हणजेच पुणे. हे बघ प्रभास, तू ऑलमोस्ट रोज वीणाला संगमनेरला सोडायला येतोस. मी पण आज एक दिवस येते ना, तेवढीच तुला कंपनी. कम ऑन यार, वी आर फ्रेंड्स प्रभास. संचिता बरोबर आहे, पण कसं आहे ना, मी हे बघ जाणार, ड्रॉप करणार आणि लगेच येणार, लगेच एकदम. हा सो नको, काही गरज नाहीये. अरे पण मग मी पण येते ना, मी पण तुझ्यासोबत येईन, तिला ड्रॉप करेन आणि लगेच. नको, नाही. प्रभास आता ती म्हणते तर जा ना घेऊन तिला. नाही कशाला तू असं कसं म्हणजे काय? हा ए वीणा, तूच सांग ना आता प्रभासला. मी काय सांगू, तुम्हीच ठरवा ना. सी प्रभास, तिला काहीच इश्यू नाहीये आणि तू आहेस ना, सोड. ए बघ वीणा, तू आहे ना इथे पुढे बस, म्हणजे ना तुला इथे कम्फर्टेबली बसता येईल आणि मी ना मागे बसते, म्हणजे आपल्याला ना अशा मस्त गप्पा मारता येईल. ए बस बाई, बस बस. हा इथे बसू, मागे बसू, गप्पा मारू. उद्या सकाळी वीणाच्या चहात उंदराच्या गोळ्या. चला येते मी, तुम्ही सावकाश घरी जा आणि वेळेत पोचा. डोंट वरी. चल बाय. बाय, गुड नाईट. प्रभास, मामा. काय म्हणता? कसा आहेस तू? मी मस्त. तुम्ही? मी मजेत. आत ये ना, जेवणच जा. नाही नाही, उशीर झालाय. नाही, काळजी करू नकोस, आज खीर वाढणार नाही तुला. काय घरचे वाट बघत असतील ना? नाही तसं नाही, पण फार उशीर झाला ना तर माझी आत्तू खूप टेन्शन घेते आणि मलाच पर्सनली ते आवडत नाही. फार जीव आहे तुझ्या आत्तूवर. भयंकर. माझी आत्तू खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. ती माझी आत्तू जरी असली ना तरी माझ्या आईसारखीच आहे. ती खूप करते माझ्यासाठी. इनफॅक्ट फक्त माझ्यासाठी नाही, घरातल्या सगळ्यांसाठीच ती खूप करते. पण कधी ती त्याचा शो ऑफ करत नाही, स्ट्रेस घेत नाही. खूप भारी आहे माझी आत्तू आणि म्हणूनच मला शक्य तितक्या वेळा घरी वेळेत पोचलेलाच आवडतं. छान. येऊ मी? हो, सांभाळून जा. बाय. बाय मीना. थँक्यू, बरं झालं तू हाक मारली. थँक्यू सो मच. तो चहाचा ट्रे तू पाडलास ना? छे, मी का पाडू? मी नाही पाडला. एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझी आई आहे आणि मी तुला चांगलंच ओळखते, त्यामुळे माझ्याशी खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नकोस, कळलं ना? आणि हे असले उद्योगधंदे ना मी खूप केले. तू हे असं का केलंस ते सांग मला. अगं, कारण तिने चहाच्या कपांची अदलाबदल केली. मग त्याने काय होणार होतं? अगं, मी तिच्या चहाच्या कपात उंदीर मारण्याच्या गोळ्या टाकल्या. काय? ती मोठ्यानं ओरडतेस. मला त्या वीणाला कायमचं संपवायचं होतं, म्हणून मी असं केलं. अगं बेअक्कल मुली, तू त्या वीणाचा जीव घ्यायच्या मागे का लागलीयस? अगं, तूच म्हणाली होतीस ना की वीणाला प्रभासच्या आयुष्यातून लांब कर, तिला आपल्या मार्गातून हटव, म्हणून मी केलं. उर्मे, अगं तुला एवढं सुद्धा कळत नाही का? हटव म्हणजे या जगातून हटव असं म्हटलं नव्हतं मी. त्या प्रभासच्या आयुष्यातून तिला बाजूला कर असं म्हटलं होतं.
नशीब तो चहा ती प्याली नाही, नाहीतर ती मेली असती आणि तुला तुझं उरलेलं आयुष्य जेलमध्ये काढावं लागलं असतं. सॉरी, आता तर काहीच सुचत नाहीये मला. तू ना हे तुझं डोकं आहे ना ते जरा शांत ठेव. सॉरी. काहीतरी उपाय निघेल. बर. सख्या, खरं सांग, मला प्रभासचा भास का झाला असेल? असं वाटलं ना की प्रभास खरंच माझ्या समोर उभे आहेत. क्षणभर मला दुसरं काही दिसलंच नाही. असं का झालं असेल माझ्यासोबत? काय घडतंय माझ्यासोबत? मला काय झालंय? जिथे तिथे प्रभासच का दिसतायत मला? अगं वीणाताई, तू अजून इथेच आहेस? अगं उशीर होतोय आपल्याला रिहर्सलला जायला. लवकर चल ना, बस मिस झालीत ना अजून उशीर होईल. प्रभास वाट बघत असेल ना आपली. चल. जगणं, मज्जा करणं, नातं, जमलं तर टिकवणं, काळजी घेणं, बोरिंग. याच उत्तरावर आपण डिक्लेअर करूया की ही पहिली राऊंड जिंकली आहे. ओके, उभा डोसा. हा, हा चला आता नेक्स्ट मिस्टर सदावर्ते. Bring it on, bring it on. ओके, यू रेडी? Bring it on, baby. म्युझिक, आयुष्य, गिटार, श्वास, कमिटमेंट, अत्तूचा शब्द, मोकळेपणाने जगणं, संगीत माफिया. म्हणजे हे उत्तर म्हणजे डायरेक्ट सिक्सर होतं. याच्यावरती तू जिंकलायस. ऑसम ऑसम. आता बस ना, झालं. हा, निघूया. नाही 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 नाही, अजून एक आहे ना, अजून एक आहे. कंटेस्टंट आहे ना. अरे हो, आपल्या बँडची सर्वात नवीन मेंबर वीणा. हा, सो गेम कळलाय तुला? म्हणजे तुझ्या समोर खूप एक्झाम्पल्स झाले. ओके, रेडी? माया, बाबा, मैत्री, सखा, संगीत, भक्ती, मंदिर, आत्मा, आधार, प्रभास. ओहो, क्या बात है वीणा. तुला खरंच प्रभासचा एवढा आधार वाटतो की हा शब्द ऐकताच तुला त्याचं इन्स्टंटली नाव आठवलं? क्या यही प्यार है? हे उभा डोसा. पण काय ग वीणा, तुझ्या मनातलं बोलून गेली का ग उभा डोसा? एनिवे, चला गेम अजूनही सुरू आहे यार. ना तिथे रिहर्सल हॉल मध्ये. मग तू असताना एवढं सगळं कसं कळलं? आंधळी कोशिंबीर खेळत होतीस का तिथे? घुबडापेक्षा मोठे डोळे करून लक्ष ठेवून होते मी. पण काय माहिती वीणानं काय जादू केलीये. प्रभासचं इतर कुठेच कोणाकडेच काहीही केलं लक्ष जात नाही. त्यात येताना वेगळीच नाटकं मॅडमची. नको तितका आणि नको तिथे भाव खाल्ला. तिच्याचमुळे प्रभास बरोबर आपल्या घरी येईपर्यंतचा चान्स हुकला माझा. आपल्या दोघींच्या नशिबावर ना फणा काढून बसली नागिण. असं वाटतं ना कायमचं ठेचून टाकावं हिला. मग पण काय करणार, वहिनी माझ्या पदरात ठेवून गेलीये ना तिला. मग भाचीसाठी स्वतःच्या मुलीकडे दुर्लक्ष करणार आहेस का तू? शेवटचं सांगते मम्मी, जर ह्यावेळी ठोस काही करता नाही आलं ना तर
खरंच जीव देईन मी, आणि ह्या वेळेला ना काही चुकणार नाही. अगं पण तू का जीव देतेस तिच्यामुळे? मग दुसरं काय पर्याय आहे? उर्मी, मी तुला शब्द देते, आता मी असं काहीतरी करेन ना की त्या वीणाचा कायमचा बंदोबस्त होईल. मी तिचा असा काटा काढेन ना की तिचं तिलाच कळणार नाही. विठ्ठला, तुझ्यापाशी एकच प्रार्थना आहे. वीणाला जे काही हवं असेल ते तिला मिळू देत. तिच्या मनात काही शंका असतील, काही गोंधळ असेल तर तो आधी निस्तर. कुठलाही किंतु परंतु तिच्या डोक्यात राहता कामा नये. सख्या, तुझ्याकडे आज मी एक खास गोष्ट मागते. हवं तर हा माझा हट्टच आहे असं समज, पण प्रभासच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे. त्याच्या मनाची सुरू असलेली घालमेल लवकर संपव. त्याला त्याचे आयुष्याचे निर्णय ठामपणे घेण्याचं बळ दे, कारण प्रभासचं सुख हेच माझ्यासाठी सर्वस्व आहे. मला तुमच्या सगळ्यांची 2 मिनिटं हवी आहेत फक्त. वीणा आत्ता प्लीज प्लीज 2 मिनिटं फक्त. या ना, या. ठीक आहे, चल. वीणा पटकन ना जरा. मी तुमच्या सगळ्यांसाठी काहीतरी गिफ्ट आणलंय. गिफ्ट? असं अचानक? आणि ते सगळ्यांसाठी? हो संचिता, म्हणजे इतके दिवस तुमच्या सगळ्यांसोबत राहून खूप छान वाटलं. माझा वेळ कसा गेला आणि मी तुमच्या सगळ्यांमध्ये कशी लवकर मिसळले मला कळलंच नाही. तुम्ही सगळ्यांनी खूप काही केलंय माझ्यासाठी, खूप सांभाळून घेतलंय, खूप काळजी घेतलीय, आणि मी काहीच केलं नाही. खरं तर ह्या कॉन्सर्ट नंतर आपण भेटू न भेटू माहित नाही, पण ह्या गिफ्टमुळे तुम्हाला माझी आठवण तरी राहील म्हणून हे खास गिफ्ट तुमच्यासाठी. थँक्यू. अंकल, तुम्ही मला मोठ्या भावाप्रमाणे आहात. तुमच्या लहान बहिणीकडून काही चुकलं असेल तर माफ करा. संचिता, मी त्या दिवशी तू कॅशला कानातल्यांबद्दल सांगत होतीस ना, ते ऐकलं होतं. सॉरी. मला माहित नाही तुला कितपत आवडेल, पण तरी हे छोटंसं गिफ्ट माझ्याकडून. ऑफकोर्स आवडेल वीणा, तू एवढ्या प्रेमाने देतेय, का नाही आवडणार? थँक्यू. अजय. डोंट वरी, याच्या आतमध्ये जे काही असेल ते आवडेल मला. थँक्यू. आणि माझ्यामुळे काही त्रास झाला असेल तर आय एम सॉरी. नाही. करिश्मा, करिश्मा प्लीज. तुझे मनापासून आभार मानायचे मला, कारण तू मला वास्तवाची जाणीव करून दिलीस. खरं बोललेलीस तू. देवळात माहितीतल्या लोकांसमोर आणि कॉन्सर्टमध्ये एवढ्या मोठ्या स्टेजवर हजारोच्या संख्येनं गाणं खूप कठीण असतं. खरंच थँक्यू. हे मी गोजिरीसाठी आणलं होतं, पण ती अगं तिच्या घरी थोडा प्रॉब्लेम झालाय, ती गावी गेले. काही नाही, पण मी ठेवतो माझ्याकडे. चला, स्पॉन्सर येणार आहे. ओके, हा, बॅक टू युअर पोझिशन. कन्फ्युज आहे यार अजय. मी काय सांगू तिला? काय सांगू म्हणजे? अरे तिच्या समोर जा आणि जे काही मनामध्ये आहे ते धाडाधाड बोल ना यार, छाती ठोकपणे. प्रभास, तुझ्या एक लक्षात येत आहे ना की हा जर कॉन्सर्ट संपला ना तर कदाचित तुला तिला भेटायचा चान्स मिळणार नाहीये पुढे. नाही यार अजय, मला नाही वाटत मी असं सरळ तिच्याशी बोलू शकेन. नाही बोलू शकणार? मग काय, कॅन्सल? प्रपोजचा प्लॅन कॅन्सल? असं नाही यार अजय, पण समज ना यार. येस,
अजय मला सांग, माझं वीणावर प्रेम कशामुळे झालं होतं? तिच्या आवाजामुळे. ऑफकोर्स संगीतामुळे. करेक्ट, राईट. अजय, मी जर गाण्यातूनच तिला प्रपोज केलं तर? बेस्ट आयडिया आहे. संगीतामुळेच तुम्ही एकत्र याल. फॅन्टास्टिक. डन. मी उद्या कॉन्सर्ट मध्येच तिला प्रपोज करणार. डन. काय मग वीणा, कसं वाटतंय? खरंच खूप छान वाटतंय. म्हणजे हा एवढा मोठा स्टेज, ही एवढी जागा, ही सगळी तयारी, हे सगळं ना मी पहिल्यांदाच अनुभवते. अरे खूप सुखद अनुभव आहे हा, आणि कायम लक्षात राहील असा. असे अजून अनेक सुखद अनुभव तुला घेता येतील. म्हणजे तुम्ही नेमकं कशाबद्दल बोलताय मला कळलं नाही. वीणा, माझ्या मनामध्ये जे काही आहे ते मी स्पष्टपणे बोलतो. मी तुझ्या आणि प्रभास विषयी बोलतोय. तुम्हाला काय बोलायचंय? ते तुला समजलं नाहीये का समजून घ्यायचं नाहीये, का समजलंय पण ते मान्य करायचं नाहीये? हे बघ वीणा, तू आम्हा सगळ्यांसाठी गिफ्ट आणलीस, राईट? आणि ती गिफ्ट छान होती, पण तरी त्यातलं बेस्ट गिफ्ट हे प्रभासच्या वाट्याला गेलं. हा, आता तो योगायोग होता का हे तू ठरवून केलंस ते तुझं तुला माहित. पण मग मला सांग वीणा, तू प्रभासला ते गिफ्ट का दिलंस, किंवा फक्त प्रभासला ते गिफ्ट का दिलंस? विठ्ठलाला तू तुझा सखा मानतेस ना, आणि विठ्ठलासोबत रखुमाई असते, आणि ते नेहमी एकत्र असतात. मला जे म्हणायचं आहे, गाण्यामुळे एकत्र आहेत ना ते. आता गाणंच त्यांना एकमेकांपासून खूप लांब नाही. प्रभासला वीणाचा आवाज आवडतो, तोच आवाज त्याला दगा देणार, त्याची नाचक्की होणार, आणि मग माझ्या प्रभासच्या मनातून वीणा कायमची उतरणार. उर्मी, अगं तू नक्की काय करणार आहेस? मगाशी आपण अभ्यास केला मम्मी. आता परीक्षा देऊन त्यात पैकीच्या पैकी मार्क मिळवण्याची वेळ आली. मला कळेल असं बोलशील का? उद्याचा दिवस उजाडू दे मम्मी, मग सगळं कळेल. बँड मध्ये गाणं ना फार डिफिकल्ट नाहीये. तुझ्या समोर विठ्ठलाची मूर्ती नाही, मोठा स्टेज असणार आहे. कॉन्सर्ट मध्ये डोळे मिटून ऐकणारी माणसं नसतात. फुल ऑन क्रेझिली आरडा ओरडा करणारं पब्लिक असतं. बाबा, काय झालंय? अशी अस्वस्थ काय आहेस तू? नाही, काही नाही, असंच. नाही, काही नाही, या स्वरातच कळतंय की काहीतरी झालंय. ये इकडे बस, शांतपणे सांग. मी तुमच्याकडून कधी पैसे घेईन का? काय का बाळा, काय झालं? जरा सावली का वाढते तू दिसता, आता चांदणी का भासते तू दिसता, अवखळ से श्वास हे थरथरते
नजरेत सारे फडफडते, अवखळ से श्वास हे थरथरते, नजरेत सारे फडफडते, मन उडते तुझ्या भोवताली. पांडुरंगा, का सतत मला प्रभासचे भास होत आहेत? त्याचा आवाज कानी पडतो? हे सगळं तूच घडवून म्हणतोस का? ज्या ज्यावेळी वीणावर काही संकट येईल त्या त्यावेळी हा प्रभास तिच्या सोबतच असेल. बक्षीस तर मी देणार आहे मम्मी. माझ्या लाडक्या वीणाताईला माझ्याकडून एक खूप मोठं बक्षीस. अगं पण तू नक्की काय करणार आहेस ते सांगशील का मला? शेंदूर? हो, पण हे तिच्यासाठी विष ठरणार आहे. ज्या आवाजाच्या जीवावरती माझ्या प्रभासला आपलंसं करण्याचा प्रयत्न करते ना, तो आवाजच आज कोणाला ऐकू येणार नाही. एकदा का हे तिच्या घशात गेलं की तिचा आवाज बंद. उर्मी, अगं रिक्षा आलीये, येतेस ना? ताई, माझी ना तयारी नाही झाली अजून. तू हो पुढे, तुला उशीर नको व्हायला. आणि मला कॉन्सर्टची जागा माहितीये, मी तिकडे येते. हा, पोचते. बरं ठीक आहे, जपून या. हो. अच्छा, म्हणजे उशिरा जाऊन वाट लावायचा विचार आहे. म्हणजे एकदा का वीणाचा आवाज गेला ती कॉन्सर्ट बंद पडणार, प्रभास आणि त्याच्या बँडची नाचक्की होणार आणि प्रभासच्या मनातून वीणा कायमची उतरणार. आणि त्यानंतर मी प्रभासला माझ्या प्रेमात पाडणार. वीणा, हे बघ तुझं पोस्टर लागलंय. मला एवढं भारी वाटतंय माहितीये तुला. अरे का ठीक आहे. हा सगळा काय प्रकार आहे? यांनी हात का वर केलेत? काय माहिती. अरे वीणा, हाय हाय हाय. चल चल चल. वीणा, तू जा, मी थांबते इथे. चल ना तू. हाय. अगं हा सगळा काय प्रकार आहे? सांग ना. अगं ती गंमत आहे. ओके, मी तुला सांगेन काय येते. फक्त त्या गमतीच्या सपोर्ट मध्ये हात वर कर ना प्लीज. तर ना, कम ऑन. येस, थँक यू. वीणा,
आज मी तुला प्रपोज करणार आहे आणि मला खात्री आहे की तूही मला हो म्हणशील. वीणा, आय लव्ह यू. खयाली वाढलेली यमनाची स्टेन, यावराशी ठेवलेली बातवेडी माझं तुझ्यावर खूप प्रेम. रात तो चांदती, गीत तो आवाजती, आणि तुझं चांदती, गीत तो